नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचं दैनिक रत्नागिरी टाइम्सचं टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचं वार्तापत्र सादर करत आहे. खोपोलीमध्ये अजितदादा पवारांच्या आठवणींना उजाळा. मुरुडच्या श्री दत्त देवस्थान मंदिरात लघुरुद्र आणि दत्तयाग. दोडामार्ग इथं स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली. जय गणेश क्रीडा मंडळ आयोजित अलिबाग रेवस पंचक्रोशी कबड्डी स्पर्धेचं आयोजन. खालापूर तालुकास्तरीय आंतरशालेय मैदानी स्पर्धांचं आयोजन. उपमुख्यमंत्री अजितदादांच्या निधनाने राज्याला मोठा धक्का बसला आहे. दादांचे सहकारी, त्यांचे मित्र, कार्यकर्ते, पदाधिकारीच नाही तर सर्वसामान्यांच्या मनालाही त्यांची ही एक्झिट चटका लावून गेली, असं मत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भूषण पाटील यांनी व्यक्त केलं. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम धाकटी पंढरी टाकळी इथं करण्यात आला. या प्रसंगी परिवर्तन विकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. महापालिका, नगरपालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आपला कार्यकर्ता निवडून आला पाहिजे म्हणून अजितदादा पायाला भिंगरी लावून होते. आपण आज जरी दुःखात असलो तरी निवडणुकीत फिरून परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार निवडून आणत अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहू, असं आवाहन यावेळी भूषण पाटील यांनी केलं. विमान लँडिंग होताना ची दृश्य होती, पण याच्या आधी पण अशा बऱ्याच घटना घडल्या होत्या का बातम्या टीव्हीवर यायच्या का या नेत्याचं हेलिकॉप्टर थोडं क्रॅश झाले, लँडिंग होताना थोडं घसरले. पण अशी कुठे एवढी दुःखदायक बातमी असेल आम्हाला वाटलं नव्हतं. 2-2 तास टीव्हीवरती आम्ही टीव्ही लावून नजरा एकच होत्या का दादा सुखरूप असतील. पण 2 तासानंतर जी बातमी आली ती खरोखर मनाला झटका देणार होती. एक प्रसंग नक्की सांगेन. मुख्यमंत्री जरी असले तरी पण असं नाही का आम्ही त्यांना टीव्हीवरच बघायचो. मी असेल, माझ्या समोर अंकित असेल, आम्ही बऱ्याच वेळा दादांना भेटलोय. एका पोलीस स्टेशनच्या माध्यमातून एक नाव आमच्या कार्यकर्त्यांनी त्या यादीत टाकलं होतं आणि 8 वाजता दादांचा फोन मला डायरेक्ट आला. भूषण, तो कार्यकर्ता माझा आहे, त्याला अजिबात त्रास होता कामा नये आणि अजून तुम्ही झोपता का रे? बरोबर. तर मी बोललो नाही दादा, बॅडमिंटन खेळायला जातो. फोन 2 मिस कॉल होते, फोन उचलायला उशीर झाला. त्यांचे पीएचे दोन्ही मिस कॉल बघितल्यानंतर त्यांनी मला असं डायरेक्ट झापला आणि कामं करा. आणि कामाचा माणूस सकाळी दररोज 4 वाजता जर का 6 वाजता ते फील्डवर असतील तर ते उठत किती वाजता असतील? 4 वाजता ते नक्कीच उठत असतील आणि संपूर्ण महाराष्ट्राचा पदभार ते स्वीकारत असतील. आणि हे नुकसान फक्त राष्ट्रवादीचं नसून हे संपूर्ण सगळ्याच पक्षाचं, महाराष्ट्राचं आणि मी तर म्हणेन देशाचं झालेलं नुकसान आहे. ज्या प्रचारासाठी त्यांनी जीवाचं रान केलं होतं, मग महानगरपालिका असतील, आता ते पंचायत समिती आणि जिल्हा परिषदसाठी धावत होते का आपला कार्यकर्ता निवडून यायला पाहिजे. त्यासाठी त्यांचं प्रयत्न असतील. ते प्रयत्न म्हणजे त्यांच्या ज्या मनात होतं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली मी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करेन की जास्तीत जास्त जिथं जिथं परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार असतील त्यांना त्या माध्यमातून तुम्ही दादांना ही भावपूर्ण श्रद्धांजली तुम्हाला ही द्यावीच लागेल. कारण आपण जरी दुःखात असलो तरी पण काळ हा निवडणुकीचा आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावं. पायाला भिंगरी ज्याप्रमाणे दादा लावून फिरत होते त्याचप्रमाणे पायाला भिंगरी लावून तुम्हाला फिरावं लागेल. श्री दत्त मंदिर मुरुड जंजिरा इथं दत्तयाग आणि लघुरुद्र कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी 6 वाजल्यापासून दत्तयाग, लघुरुद्र करण्यात आला.
दुपारी 12 वाजता महाआरती, दुपारी 12:30 ते 3 या वेळेत महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. सायंकाळी 6 ते 7:30 कथाकार भागवताचार्य हरिभक्त परायण ज्ञानेश्वरदास सावर्डेकर महाराज आळंदी यांनी दत्त महात्म्य कथेचं वाचन केलं. 7:30 वाजल्यापासून उपस्थित भाविकांच्या हस्ते श्री दत्त मूर्तीवर समंत्रक सार्वत्रिक बिल्वार्चन करण्यात आलं. कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर उपस्थित सर्व भाविकांना श्री क्षेत्र गाणगापूर येथील निर्गुण पादुकांवर लेपन केलेलं चंदन, तसंच श्री क्षेत्र कुरवपूर येथून आणलेलं भस्म आणि श्री क्षेत्र उज्जैन येथे सिद्ध केलेलं रुद्राक्ष प्रसाद म्हणून देण्यात आले. मी दत्त देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष प्रमोद दत्तात्रय भायदे आपल्याला सांगू इच्छितो की आजचा जो लघुरुद्र दत्तयाग हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम गेली 2002 पासून सुरू आहे. हा फक्त करोनाच्या काळामध्ये 1 वर्ष फक्त याला गॅप पडली होती, परंतु संपूर्ण या मुरुड परिसरातील लोक म्हणजे तालुक्यातील आणि मुरुड शहरातील असे एकत्र हिंदू लोक एकत्र यावं ही आमची एक इच्छा होती कुठेतरी, आणि ती आज सफल होताना आनंद वाटतोय की दत्तयाग कार्यक्रम चालू केल्यापासून ह्या मंदिरामध्ये जी प्रगती सुरू झालेली आहे ही आपल्या सर्वांना परिचित आहे. आणि दिवसेदिवस प्रगती पथावरती पर्यटन क्षेत्र म्हणून पण विकसित होत आहे. आणि ह्याची जी चालना जर दिली ती ठाणे येथील माळी म्हणून जे गुरुवर्य आहेत, स्वामी आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही हे सुरू केलेलं आहे आणि त्याला 23 वर्ष पूर्ण होत आहेत. खूप आनंद आहे. सुरेशभाई दळवी यांनी सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन केलं होतं. यावेळी उपस्थित मान्यवर यांनी श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रवादी काँग्रेस दोडामार्गचे नेते सुरेशभाई दळवी यांनी श्रद्धांजली वाहताना अजितदादा पवार महाराष्ट्र मंत्रिमंडळात पाटबंधारे मंत्री होते, त्यांच्यामुळेच महाराष्ट्र गोवा राज्याचा संयुक्त तिलारी धरणाचं काम पूर्ण झालं असं मत व्यक्त केलं. दोडामार्ग येथील विलास हॉलमध्ये सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विविध मंडळी यांनी अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. अलिबाग तालुक्यातील जय गणेश क्रीडा मंडळ आणि ग्रामस्थ धोकवडे आयोजित अलिबाग रेवस पंचक्रोशी भव्य कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या. स्पर्धेचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते शंकरराव म्हात्रे यांनी श्रीफळ वाढवून केला. यावेळी ॲडव्होकेट प्रवीणदादा ठाकूर, नरहरी तोडणकर तसंच मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. आवाज जिल्हा परिषद गट जिल्हा परिषदेचे उमेदवार राजाभाऊ ठाकूर आणि पंचायत समिती उमेदवार नैना विकास शिलधणकर व अन्य मान्यवरांनी खेळाडूंना यावेळी शुभेच्छा दिल्या. तसंच पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि उद्योजक तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. आवर्जून उपस्थित राहिलेले ज्येष्ठ नेते तथा आमचे मार्गदर्शक माननीय श्री शंकरप्पा, त्याच पद्धतीने व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे मोठे बंधू प्रवीणदादा, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आत्ताच ज्यांचं आपल्या व्यासपीठावर आगमन झालं ते आपल्या सर्वांचे लाडके नाना म्हणजेच तोडणकर गुरुजी, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या नैनावाहिनी, सर्वच महिला मंडळ, त्याच पद्धतीने सर्व उपस्थित मान्यवर आणि सर्व कबड्डी रसिक आणि कबड्डी खेळाडू. खरोखर मला आनंद वाटतोय ज्या पद्धतीचं आयोजन कौतुकास्पद आहे आणि आल्यानंतर ज्या पद्धतीने आपण विक्रम साबळे फाउंडेशनचे संस्थापक खोपोली यशवंती हॅकर्स आणि यांच्या वतीने खोलापूर तालुकास्तरीय आंतरशालेय मैदानी स्पर्धांचं आयोजन जनता विद्यालयाच्या पंत पाटणकर मैदानावर आयोजन करण्यात आलं होतं. स्पर्धेचं उद्घाटन, मैदानाचे श्रीफळ वाढवून तसंच क्रीडा ध्वजाचे अनावरण राष्ट्रीय खेळाडू उद्योजक कुमार साखरे, खोपोली नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विक्रम साबळे यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी नगरसेवक तसंच परिसरातील शाळांचे प्रतिनिधी, शिक्षक तसंच यशवंती हायकर्सचे पदाधिकारी, विक्रम साबळे फाउंडेशनचे पदाधिकारी, क्रीडाप्रेमी आणि विद्यार्थी उपस्थित होते. आणि तिथे खोपोलीचे उपनगराध्यक्ष विक्रम साबळे तसेच इतर मान्यवर नवनिर्वाचित नगरसेवक सगळे उपस्थित, तसेच पत्रकार बंधू आणि यशवंती हायकर्सचे सगळे माझे सहकारी आणि माझे मित्र पद्माकर गायकवाड, त्यांनी माझी ओळख करून दिली, कारण तोच मला चांगला ओळखतो. कारण
बरेच वर्ष मी त्याबरोबर क्रीडा स्पर्धात आणि कॉलेज वगैरे आम्ही इलेक्शन्स आणि याच्यामध्ये खूप आम्ही त्याच्याबरोबर दिवस आमचे केलेले आहेत. आणि या जनता विद्यालय शाळेमध्ये माझ्या मनावर जे संस्कार झाले ते जनता विद्यालयाच्या शाळेत झालेले आहेत. मी 16 वर्ष इकडे माझ्या पहिलीपासून ते कॉलेजपर्यंत माझं शिक्षण हे खानापूर तालुका प्रशासक मंडळामध्येच झालेलं आहे. आणि तशीच माझ्या क्रीडा गुणाची जी झाली जी हे झालं त्यामध्ये मला या क्रीडांगणाचं मला खूप अभिमान आहे. तसंच तुम्हाला पण एक सगळ्या मुलांना आहे का आपण हल्ली टी व्ही बघतो, सगळं मोबाईल गेम हे आता पहिले आमच्या वेळेस काही नव्हत्या या गोष्टी, पण आता या खूप म्हणजे ती म्हणतात चांगली पण आहे, पण तसंच ह्या गोष्टी वाईट पण असतात. कारण आता मैदानावर मुलांचं खेळणं खूप कमी झालेलं आहे. तर मला पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण तुम्हाला सांगायचं आहे का तुम्ही मैदानावर खेळा. कारण आज मी जे स्वतः जे हे करतो बघतो एका व्यवसायात पडून पण सुद्धा ही शरीरयष्टी किंवा आपल्या शरीराची जी जोपासना व्हायला पाहिजे ती जरुरी आहे. पैसा आणि हा माणूस कमवत असतो, नोकरी कमवत आयुष्यभर चालते, सगळं चालतं, पण शरीर साथ नाही दिलं तर काही होत नाही. तर शरीराची जपणूक करण्यासाठी आपल्याला क्रीडा स्पर्धा मैदानं उतरायला लागेल, उन्हामध्ये फिरायला लागेल, उन्हामध्ये खेळायला लागेल आणि त्याची आपली ट्रेनिंग चांगली व्हायला पाहिजे. आपले चांगले क्रीडा शिक्षक आपले जनता विद्यालयात आहेत, त्यांच्याकडनं त्या खेळाचं वैशिष्ट्य, त्याचे नियम आणि त्याच्यात बसून आपल्याला शिकलं पाहिजे. हे एक मोठं आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे मोठी ठेवण आहे का ती तुम्ही आयुष्यभर तुमच्याबरोबर राहणार आहे. पैसा येईल जाईल, सगळ्या गोष्टी सगळ्या जातात, पण तब्येत राहिली आपली जर तरच आपण ह्याच्यामध्ये टिकून राहणार आहोत. तसंच मला या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.